आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट मुस्लिमांनाही उमेदवारी देण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते अंबादास दानवे यांनी तसं एबीपी माझाकडे बोलून सुद्धा दाखवलेलं आहे आणि यावरूनच आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे। केवळ उमेदवार देऊ नका, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्या असं म्हणत जलील यांनी ठाकरे गटाला डिवचलंय। आपण येणार काळात मला वाटतं मुस्लिमांना एक रितसर चांगलं प्रतिनिधित्व सुद्धा महाविकास आघाडी देणार आहे। शिवसेनेकडनं मुस्लिम उमेदवार शिवसेना सुद्धा देऊ शकते। शिवसेनेत जात धर्म याच्या आधारावर होत नाही, मेरिटच्या आधारावर होतं आणि मेरिटमध्ये एखादा मुस्लिम बसला तर त्याला सुद्धा उमेदवारी शिवसेनेत मिळू शकते। त्याच्यात काय शिवसेनेला काय मुस्लिमांचं वावगं नाही आहे। किती मुस्लिम उमेदवार देऊ शकतात? मेरिट शिवसेनेत जात पात धर्म बघून कोणालाही उमेदवारी मिळत नाही। मेरिटमध्ये मुस्लिम बसला तरी त्याला मिळेल, बौद्ध बांधव बसला तरी त्याला मिळेल, हिंदू बसला तरी त्याला मिळेल। मेरिट शिवसेनेत महत्त्वाचं आहे। भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन आम्हाला केंद्रामध्ये सरकार नाही पाहिजे म्हणून या लोकांना त्यांनी मुस्लिम समाजाने मतदान केलं। आता उद्धव साहेबांना हे कळालेलं आहे, शरद पवार साहेबांनाही कळालेलं आहे आणि काँग्रेसलाही कळालेलं आहे की बाबा तशी परिस्थिती विधानसभेमध्ये निर्माण होणार नाही। म्हणून पहिल्यापासूनच त्यांना माहीत पडलेलं आहे की आता मुस्लिमांना आपल्याला परत मत घ्यायचं असेल तर आपल्याला काही तिकीट द्यायला खूप आनंदाची गोष्ट आहे ना। आणि फक्त द्या नको, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पण तुम्ही घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।